आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। जय हिंद मित्रांनो, नॅशनल सर्कल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। गेल्या काही दिवसापासून चांदूर शहरामध्ये ॲम्ब्युलन्स एक रुग्णवाहिकेबद्दल एक चुकीची माहिती पसरवल्याचं काम होत आहे आणि एका वृत्तपत्रामध्ये पण ते प्रकाशित झालेलं आहे की प्रहार जनशक्ती पक्षाची जी रुग्णवाहिका आहे त्यावरील ॲम्ब्युलन्सचे जे रुग्णवाहिका आहे त्यावरील जे ड्रायव्हर आहे, जे वाहन चालक आहे, त्यांनी पेशंटच्या नातलगांकडून रुग्णवाहिकेचे पैसे मागितलेले आहेत आणि त्यांना प्राथमिक उपचार दिला नाही आहे। मात्र या सर्व घटनेवर जे पेशंट होते, ज्यांचा अपघात झाला होता, त्या पेशंटचे भाऊ आमच्यासोबत जुडलेले आहेत। नेमकं काय प्रकरण आहे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि शहरामध्ये होत असलेल्या राजकारणामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या ज्या रुग्णवाहिकेच्या वाहन चालकावर जे आरोप लावलेले आहेत ते कितपत खरे आहे आणि कितपत खोटे आहे तुम्हाला नॅशनल सर्कल न्यूजच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करू आणि दाखवण्याचा प्रयत्न करू त्यांच्याच नातलगांच्या तोंडात। भाऊ नमस्कार। नमस्कार भाऊ, सध्या तेजस निंबरकर हे तुमचे भाऊ आहे ना? भाऊ, त्यांचा अपघात झाला होता आणि अपघात झाल्यावर रुग्णवाहिकेला फोन केला होता। प्राथमिक उपचाराकरिता रुग्णवाहिका तात्काळ येऊन त्यांनी चांदूर बाजारला त्या पेशंटला घेऊन गेले होते आणि त्यानंतर असा आरोप करण्यात आला होता की चांदूर बाजारहून अमरावतीकरिता त्यांनी पेशंटच्या नातलगांकडून पैसे मागितले, त्याशिवाय आम्ही घेऊन जाणार नाही असं बोललेलं आहे। तर भाऊ, हे तुम्ही त्या दिवशी होते का तिथं? मी तिथं होतो। मी पेशंटच्या तब्येतीकडे लक्ष होतं माझं आणि अशी कोणती माझ्याकडे मागणी झाली नाही पैशाची। पैसे आणि मी काही पैशाचा विषय पण नाही काढला। मला पहिले पेशंट अर्जंट अमरावतीला नेणे होते आणि अमरावतीला नेणे पेशंट गरजेचे असल्यामुळे माझ्याकडे कोणत्याही ॲम्ब्युलन्सवाल्यांनी पैशाची काही मागणी केली नाही आणि हे जी न्यूज लावलेली आहे पेपरमध्ये हे खोटी आहे। आणि तुम्हाला खरंच रुग्णसेवा करायची असेल तर रुग्णसेवा करा। तिथं 2 दिवस झाले पेशंट, 8 दिवस झाले पेशंट गोळे हॉस्पिटलला पडलेला आहे। हे पेपरबाजी केल्यापेक्षा तिथं एक जण भेटीला तरी आला काय? बीजेपी वाले कोणतरी आले काय? फक्त ते भुयार दादा सोडून, अभिजित भुयार सोडून एका व्यक्तीने पेशंटची कोणती विचारपूस केली नाही आणि त्यांना फक्त राजकारणासाठी फक्त ते ॲम्ब्युलन्सची पडली काय आणि पैसे घेतले त्यांनी। आणि बीजेपीच्या ॲम्ब्युलन्सला पण मी 1200 रुपये दिले डिझेलचे। अच्छा। आणि जो डिझेलचा खर्च लागते तो तर लागतेच आहे कोणत्या पण ॲम्ब्युलन्सला, साहजिक आहे। येण्या जाण्याचा खर्च चालूच आहे। जसा प्रहारच्या ॲम्ब्युलन्सला 500, 1300, 1200 रुपये लागते तसे यांच्या ॲम्ब्युलन्सला लागते। बरोबर, प्रत्येक ॲम्ब्युलन्स वेगळी असते, कोणी लहान असते, कोणी मोठी असते, त्यानुसार त्याला डिझेलचा वेगवेगळा खर्च असतो। हो, तर मी मान्यच केला होता, यांना पण दिला होता, त्यांना पण द्यायचा होता। गाडी जे म्हटलं मेंटेनन्स वगैरे म्हटलं तर 1200-1300 रुपये लागते हे मला माहित आहे। आणि मी याच्यासाठी त्या बीजेपीचे जे ॲम्ब्युलन्स, प्रवीणदाची जी ॲम्ब्युलन्स त्याला पण 1200 रुपये दिले, यांना बी देत होतो। पण एवढे पैशासाठी एवढं मोठं राजकारण करण्याची काही गरज नव्हती। आणि तुम्हाला खरंच रुग्णसेवा करायची असेल तर त्या पेशंटला ब्लड पाहिजे, काय पाहिजे, कसं आहे, पैसे पाहिजे, कोणती सुविधा पाहिजे, तिथं येऊन करणं। बरोबर। इथं पेपरबाजी करण्यात काय मजा आहे? मला असं वाटते की ज्या वेळेस हा अपघात होत होतो त्यावेळेस तातडीने जे रुग्णवाहिका त्या ठिकाणी पोहोचते आणि तिथून पेशंटला उचलून आपला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किंवा ग्रामीण जिल्हा रुग्णालयामध्ये किंवा आपलं उपजिल्हा रुग्णालयामध्ये ऍडमिट करते, तर ते फार महत्वाचं आहे मला असं वाटतं। हेच फार महत्वाचं। आणि त्या तिथून ज्या स्पॉटवरून उचलून आणलं तिथून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आणि कार्तिक जो आहे माझा नातेवाईकच आहे, त्याच्याच ॲम्ब्युलन्समध्ये सरकारी म्हणजे आपलं उपविभागीय रुग्णालय आहे, तिथं त्याला उचलून आणण्यात आला। नंतर मला फोन आला अर्ध्या तासांनी। अच्छा, त्याचे तर काय प्रहारच्या ज्या रुग्णवाहिकेच्या वाहन चालकावर आरोप होत आहे त्याच वाहन चालकांनी प्राथमिक उपचाराकरिता पेशंटला उचलून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले। हो, आणि तो प्रहार रुग्णसेवक जो आहे माझा नातेवाईक आहे, तो पैसे कसा मागणार आहे मला? बरोबर, हेच माहित नाही। कारण की त्यानेच तर रोडवरून उचलून दवाखान्यामध्ये आणलं। बरोबर, दवाखान्यात आणल्यानंतर त्याचाच मला फोन आला की बाप्पू असं झालं बा, इथं या म्हणून। तर पैशाची काही बोलणंच नव्हतं त्याच्याबद्दल माझे। आणि हे जे बाकीचा पैशाचा वाद होता हा काय, मी त्यांचा कसा काय मॅटर होता तर माझं काही त्याच्याकडे लक्ष नव्हतं। मला गरजेचं होतं का पेशंटला अमरावती नेणं। आता दादा, आपल्या पेशंटची प्रकृती वगैरे कशी काय? प्रकृती चांगली आहे आता पेशंटची। एक ऑपरेशन झालं, अजून 2-3 ऑपरेशन बाकी आहे त्याचे। बरं दादा, एक विषय असा आहे का आमच्या ते जे वृत्त पेपरमध्ये जे प्रकाशित झालेलं आहे की प्राथमिक उपचाराकरिता पेशंटला स्पॉटवरून रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, त्याचे सुद्धा 300 रुपये घेतलेले आहेत? नाही दादा, असे काहीच नाही। 300 नाही, 200 नाही, काहीच असा पैशाचा विषय नाही। मी त्याला 1 रुपया पण दिला नाही। अच्छा, म्हणजे हे पण खोटी बातमी आहे। वृत्तपत्रामध्ये लावलेली बातमी सुद्धा हे अक्षरशः 100% पूर्ण खोटी आहे।
चालकाने पेशंटच्या नातलगांकडून किंवा पेशंटकडून कुठलाही 1 रुपयाही घेतलेला नाही आहे प्राथमिक उपचार करता येण्यासाठी. आणि चांदूर बाजार शहरामध्ये होत असलेल्या राजकारणामध्ये सर्वसामान्य जनतेची हे एक घोळ होत आहे आणि सर्वसामान्य जनतेसोबत सुद्धा राजकारण होत आहे. तरी आपण या सर्व गोष्टीमध्ये पडू नये आणि कुठल्याही राजकारणी लोकांच्या राजकारणामध्ये पडू नये. धन्यवाद.